नमस्कार सर्वांना. गुरुवारचा माझा हा व्लॉग आहे आणि गुरुवारच्या ह्याही व्लॉगमध्ये तुम्हाला पूजा, जेवण, संध्याकाळचं जेवण, पुन्हा संध्याकाळची पूजा हे सर्व प्रिपरेशन कसं करते ते पाहायला मिळणार आहे. तर ह्या व्लॉगमध्ये मला सांगायचं आहे, मी सकाळी उठून रांगोळी कुठे काढते. तर गेल्या गुरुवारचा जो व्लॉग होता तो भरपूर लेडीजने म्हणजे काही हेटर्स आहेत त्यांनी कमेंट्स केलेले आहेत की तुम्ही स्वामींची, मी स्वामी समर्थ ही रांगोळी दाराच्या ह्या भागावरती काढली होती. तर त्यांचं म्हणणं आहे की दारा म्हणजे उंबरटा आहे त्याच्या बाजूलाच तुम्ही रांगोळी काढलेली आणि तुम्हाला तरी पटतंय का, तुम्ही दार ओलांडून जाता, स्वामी समर्थांची रांगोळी पायाखाली येते. तर मी इथेसुद्धा क्लिअरली दाखवते की दाराच्या बाजूला मी काढलेली आहे. बरं ठीक आहे, स्वामी समर्थांचं नाव हे दारापुढे नाही काढायचं आहे तर मला एवढं कळत नव्हतं, तर याच्यापुढे मी काढणारही नाही. पण असं म्हणू नका की तू दारापुढे काढलेली आहे, पाय लावून तू आत जाणार, हे ते चुकीच्या गोष्टी पसरवण्यापेक्षा जे तुम्हाला शिकण्यासारखं व्हिडिओमध्ये मिळतं आहे ते तुम्ही शिकून घ्या. किंवा कौतुक नका करू, पण हेट तरी करू नका ना अशा काही गोष्टींचा. समजावून सांगू शकता तुम्ही. असोत, गुरुवार असेल ना तर गुरुवारची पूजा वगैरे करायची असते म्हणून मी लवकरच उठते. पण आज मला अर्धा पाऊण तास लेट झालं. तर सकाळी उठून मी आधी झाडू पुसून वगैरे घेतला आणि रांगोळी काढून घेतली आणि हे जे प्रिपरेशन करायचं आहे ते सर्व मी डाळ वगैरे भिजत ठेवली. अख्खा मसूर आहे ती मी आत्तासाठी टिफिनसाठी बनवणार आहे. माझा तर उपवास आहे, पण लाल माठाची भाजी जे पण काही प्रिपरेशन आहे जेवढं फटाफट होईल तेवढं करणार आहे. कोणती तरी एक रेसिपी शेअर करते, बाकीचं जे पण झाल्यानंतर तुम्हाला फायनल टच दाखवते. कारण की आज भरपूरच गडबड आहे आणि मला साडी वगैरे पण घालायची, पूजा करायची, सगळं उशिरा उठल्यानंतर हे असं असतं. चला, तर रेसिपीमध्ये तुम्हाला मी आज अख्ख्या मसूरची भाजी दाखवते कारण की त्याची रिक्वेस्ट खूप आहे. बाकीचं ॲज रेग्युलर जसं बनवते तसंच आहे. काही वेगळ्या पण पदार्थ वेगळ्या टाईपमध्ये पण बनवायचे, तर बघूया काही जमतंय का वेळेवरती. चला मग तुमच्यासोबत मी आज अख्ख्या मसूरची भाजी सिंपल पद्धतीमध्ये म्हणजे बिना वाटणाची मी कशी बनवते. तेलामध्ये मोहरी टाकलं आहे, तेजपत्ता टाकले आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. फ्राय झालं की आलं लसूण मिरच्यांची पेस्ट टाकून घेतलेली आहे. बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे. कांदा आहे तो पूर्णपणे नरम होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे आणि अख्खे मसूर आहे ना थोडीशी हळद टाकून मी फक्त एक शिट्टीमध्ये शिजवून घेतलेले आहेत. हे बघा असे. आता तिथे कांदासुद्धा नरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता एक टोमॅटो छोटा बारीक कट केलेला मिक्स करून घेणार आहे. तो सुद्धा नरम होईपर्यंत, कांदा आणि टोमॅटो दोघीसुद्धा नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये काही बेसिकचे मसाले ते टाकून घेणार, म्हणजे की थोडीशी हळद, लाल तिखट, धने पावडर हे टाकल्यानंतर पुन्हा मिक्स ह्या भाजीची ना आणखीन चव वाढवण्यासाठी मी टाकणार आहे याच्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला. ह्यामुळे भाजीची चव आहे ना ती अप्रतिम लागते. तर पावभाजी मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे जे बॉईल केलेले अख्खा मसूर आहे ते मिक्स करून घेणार आहे. वरतून मी धना पावडर टाकणार आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. ते सर्व टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेणार आहे. जास्त पळीने हलवणार नाही आहे कारण की ऑलरेडी ते शिजलेलेच आहेत अख्खा मसूर. झाकण ठेवून 1 मिनिटासाठी फक्त वाफ काढून घेणार आहे. भाजी ते चमचमीत अशी रेडी झालेली आहे. वरतून कोथिंबीर टाकून सर्व करून घेणार आहे आणि किती छान भाजी दिसते. चपातीबरोबर किंवा असंच भाताबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो आणि वाटत नाही आहे ना विदाऊट वाटणाची भाजी येते. त्याचबरोबर मी आता इथे बनवलेले लाल चणे, हे ना पालक चणा बनवलेला आहे, म्हणजे पालकची प्युरी टाकून बनवलेला आहे मी. खूप छान भाजी होते. ह्याची रेसिपी नक्कीच शॉर्टमध्ये ही लाल चण्याची भाजी ती सुद्धा संध्याकाळसाठीच बनवून ठेवलेली आहे. मसाला भात हा टिफिनसाठी आताला बनवलेला आहे कारण की डाळ आणि ज्या पण भाज्या बनवल्या त्या संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतरच खाल्ल्या जाणार आहेत, म्हणून मसाला भात हा टिफिनसाठी. मी पालकवडी वाफवून घेतलेली आहे. आपण अळूवडीची पानं वाफवून घेतो म्हणजे अळूवडी बनवतोच त्याच प्रकारे आहे पालकवडी. आता इथे माझं किचन आहे ते पूर्ण मेसी झालेलं आहे. दूध एक साईडला गरम होते, चहा होते आणि ही ब्रेकफास्टची तयारी झालेली आहे. सोबतच भाकरीचं पीठसुद्धा वाफवून ठेवलेलं आहे आणि ही म्हणजे जेवण जेवढं झाले त्याची भांडी आहेत. सोबत मला पूजेची भांडी आहे तीसुद्धा घासायला घेतलेली आहेत कारण की ही रात्री जर घासली ना तर सकाळपर्यंत थोडीफार काळपट पडतात, म्हणून मला ही सकाळीच मी घासते म्हणजे फ्रेशमध्ये अगदी दिसतात. जेवणाची तर मी भरपूर वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत पण सगळं शूट दाखवत बसत नाही कारण की गुरुवार असल्यानंतर भयंकर घाई गडबड होते. पूजा, जेवण, भांडी सर्वीकडे बघावं लागतं. तर इथे माझं पूजा वगैरे तयारी सगळी सुरू झालेली आहे. त्याआधी तुम्हाला मी पटकन टिफिन दाखवून घेते. होममेड लाडू आहे, मेथीचा फ्रूट आहे, भाकरी, लोणचं, मसाले भात आणि अख्ख्या मसूरची भाजी, कोशिंबीर. माझ्या टिफिनमध्ये मी आज काहीही घेतलेलं नाही आहे, फक्त मी हे फ्रूट घेणार आहे
चहा घेऊन मी लगेचच आता बाकीची तयारी करून घेते. तर इथे बघा ब्रेकफास्ट बनवलेला आहे मी. हा टोस्ट सँडविच, त्याच्यामध्ये कॉर्न टाकलेले आहेत. ही लाल मटाची भाजी बनवून घेतलेली आहे. त्याचबरोबर ही पालक वडी आहे जी की खूपच क्रिस्पी आणि टेस्टी बनते. आणि ही गोडं वरण आहे, लाल चण्याची भाजी, अख्ख्या मसूरची भाजी सकाळच्या टिफिन्सचीच उरलेली आहे. त्याचबरोबर आता हे सर्व जेवण तर मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि मला स्वीटसुद्धा बनवायचं होतं, शेवयाची खीर. पण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की अर्धा पाऊण तास मी उशिरा उठलेली, त्यामुळे खीर माझी देवीची पूजासुद्धा झालेली आहे. आणि देवीच्या पूजेवरून सुद्धा एकीने मला म्हटलेलं आहे की तुम्ही नारळाला वेणी लावून नारळाला कसं पूजता, पण ही पूजा मी पूर्वीपासून करत अशीच आलेली आहे, त्यामुळे अशीच करणार आहे. तर पूजा फक्त करून घेतली, कारण की पोथी वगैरे आहे ते मी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतरच वाचते. आणि स्वीटसुद्धा संध्याकाळीच बनवायचं आहे. तर सर्व आवरून मी निघाले माझ्या ऑफिस. गुरुवारच्या दिवशीला खूप छान महत्त्व आहे आणि गुरुवार स्वामींचा सुद्धा दिवस आहे. खूप फ्रेश वाटतं उपवास असल्यानंतर. आणि त्यामध्ये साडी असेल तर आणखीनच भारी वाटतं. ते सर्व कॅरी करून जायचं असतं. आणि ऑफिसमधून तसंही मी आज लवकर निघते, म्हणजे गुरुवारचा उपवास असतो त्या दिवशी मी संध्याकाळी म्हणजे 2 तास तरी आधी. हाच आहे तो स्ट्रगल सर्व बायकांचा, म्हणजे घरातलंही करून ऑफिसचेही कामं करायची असतात, त्यात या गर्दीला फेससुद्धा करायचं असतं. तर चला मग मी पोचलेली आहे ऑफिसला. आणि आज ऑफिसमध्ये मी फ्रूट फक्त आणलेले आहेत, तर थोडीशी मला भूक लागलेलीच आहे. तर मी पणशिकाचा स्पेशल असा उपवासाचं थालीपीठ मागवलेलं आहे. आता हा कलर लाल का आहे तो मला माहीत नाही, पण उपवासाचंच आहे हे. तिथे भरपूर साऱ्या व्हरायटी मिळतात, म्हणजे मिसळ वडे वगैरे मिळतात, पण थालीपीठ मला जास्त आवडतं आणि गरम गरम होतं. आणि ही दही चटणी आहे त्याच्याबरोबर खायची असते ती. थालीपीठ आहे ते खूप म्हणजे स्पायसी होतं. म्हणजे दुपारची भूक तरी पूर्ण निघून गेली, कारण की उपवास असल्यामुळे मला सकाळचं एवढं काही वाटत नाही, पण दुपारची ना भूक थोडीफार लागतेच. तर मी छानपैकी थालीपीठ खाऊन घेतलं, पोट माझं भरलं मस्तपैकी, थोडेफार फ्रूटसुद्धा खाल्ले. आणि मग संध्याकाळी थोडं लवकरच निघालेली आहे. तर नेहमी माझ्या प्लॅटफॉर्मला मेल लागलेली असते, तर आज काय झालं तुम्हाला पुढे दिसेल. थोडक्यासाठी अगदी माझी ट्रेन मिस झाली. आणि ह्या टायमिंगला निघायचं म्हटलं ना तर खूप गर्दी असते. माझ्या टायमिंगला ट्रेन थोडीफार खाली असते, पण बघा प्लॅटफॉर्मला मी जशी पोचली तशी ट्रेन सुरू झाली, पण मी रिस्क घेतली नाही. पुढे स्ट्रगल माझा बघालच, कारण की ट्रेन तर पाठोपाठ आलीच, पण प्लॅटफॉर्मला म्हणजे डोंबिवलीला पोचल्यानंतर ही भली मोठी रिक्षाची लाईन होती जी की ब्रिजवरती गेली होती आणि मी स्टेपच्या इथेच उभी होती. थोडी पुढे सरकलीसुद्धा लाईन. तर मग मी घरी पोचली आणि घरी पोचल्यानंतर हातपाय धुवून मग लगेचच दिवाबत्ती करून घेतली दारापुढे. 7:15 मी आलेली आहे घरी. आणि आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर डायरेक्ट मी देवाची बत्ती केली, दारापुढे दिवे लावली आणि आता जेवणाकडे वळते. त्याच्यानंतर फ्रेश होऊन मग आता फ्रेश होऊन मला पूजा करायची आणि पोथी वाचायची. सकाळीच पूजा केलेली, पोथी वाचायची. तर आज जरा उलटं करते, कारण की आज मला गोड बनवायचंच आहे आता. तर मी पटकन बनवून घेते. रेसिपी तुम्हाला हवी आहे का? चला तर मग दाखवते. शेवयाची खीर आहे ना ती बनवायला खूपच सोपी आहे. बघा, 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते मी रोस्ट करून घेतलेले साईडलाच काढलेत. मग त्याच तुपामध्ये मी शेवया फ्राय करून घेतलेले आहेत 1 मिनिटासाठीच फक्त. नंतर मग दूध टाकलं आणि पुन्हा शिजू दिलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकून घेणार आहे मी. दूध मी थोडं टाकलं, एकाच वेळी टाकून घेतलं नाही आहे. तर साखर टाकल्यानंतर पुन्हा मी उकळी येऊन देणार आहे आणि पुन्हा दूध टाकणार आहे. जास्तीत जास्त मी मलाईचा जास्त वापर करते. खिरीमध्ये जे ड्रायफ्रुट्स आहेत ना रोस्ट केलेले ते सुद्धा मिक्स करून घेतलेले, थोडीशी वेलची पूड टाकलेली आणि पुन्हा मिक्स करून घेतले. तोपर्यंत बाजूला माझा भातसुद्धा शिट्ट्या देऊन झालेला आहे. आणि आता ही खीर ना रेडी झालेली आहे. ही ना थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होऊन जाते आणि अगदी टेस्टी लागते. तर इथे माझं फुलके बनवते मी आज. सकाळच्या भाकऱ्या बनवलेल्या टिफिनसाठी, तर मग आता संध्याकाळचं उपवास सोडण्यासाठी मी इथे फुलकेच म्हणजे गव्हाच्या पिठाचे फुलके बनवून घेते. तर ही आहेत माझी संध्याकाळी आल्यानंतरची कामं, जी की खूपच पटकन होऊन जातात सकाळचं एवढं रेडी केल्यामुळे. आणि आता मला अजून फ्रेश होऊन पूजा वगैरे पण करायची, म्हणजे पोथी वगैरे वाचायचीच आहे. म्हटलं ही कामं आधी होऊन जाऊ देत, म्हणजे पटकन जेवण वाढून नैवेद्य दाखवता येईल ना देवाला म्हणून. आणि फुलके बघा किती एकदम नरम झालेले आहेत अगदी. आता हे सुद्धा मी पॅक करून ठेवते. शेवटचं काम आहे ते म्हणजे
पालक वडी, जी पालक वडी आहे म्हणजे क्रिस्पी आणि अगदी टेस्टी लागतात. हां, फक्त पालक वडी बनवताना पालकची साईज आहे ना, म्हणजे ते पालक हाता एवढे तरी हवेत, म्हणजे त्याला आपण बेसन वगैरे लावू शकतो. तर इथे पालक वडीसुद्धा फ्राय करून झालेली आहे आणि आता संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे. कळणारच नाही की ही पालक वडी आहे की अळवडी आहे. सेम अळवडीसारखीच दिसते, पण टेस्टला वेगळी आहे, म्हणजे पालकाची टेस्ट लागते इथे. तर आता इथे मी नैवेद्य रेडी करते. गरम गरम भात आहे, त्याच्यावरती गोड वरण आहे, त्यासोबत फुलके, लाल माठाची भाजी आणि पालक चणा भाजी. त्याचबरोबर गोडमध्ये आहे शेवयाची खीर आणि थोडंसं पालक वडी आहे आणि थोडंसं होममेड लोणचं आहे ते आवळ्याचं. तर आता इथे संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे. नैवेद्य तर दाखवायचं आहे, त्याच्या आधी मी पोथी वाचायला घेतली. आता पोथी वगैरे माझी छानपैकी शांततेत अगदी वाचून झालेली आहे. सकाळची थोडीफार घाई असते, पण संध्याकाळची खूप अगदी शांततेमध्ये पूजा होते. तर आशा करते आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार नेहमीप्रमाणेच, आणि आजच्याही व्लॉगला तुम्ही नेहमीप्रमाणेच जास्तीत जास्त प्रेम द्या. इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा. छान छान कमेंटसुद्धा करा. चला मग भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.